ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओ केदार दिघेंकडून ट्विट करण्यात आलाय। आनंद आश्रमाचं पावित्र्य नष्ट केल्याचा आरोप केदार दिघेंनी केलाय। तर या व्हिडिओमध्ये काही लोक ढोल वाजवताना दिसतायत, तर काही जण नोटा उधळताना सुद्धा दिसतायत। गणेश विसर्जनामध्ये ही प्रथा असल्याचा दावा खासदार नरेश म्हस्केंनी केलाय। मात्र चुकीच्या पद्धतीने नोट उधळल्यामुळे संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचं म्हस्के म्हणाले। आता बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे। केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिलाय। केंद्र सरकारने आता कांद्यावरील निर्यात मूल्य हटवलंय। केंद्राकडून निर्यात शुल्कातही 20% कपात करण्यात आली आहे। नवीन कांद्याला चांगला भाव यामुळे मिळणार असल्याचे संकेत आहे। एकूणच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा दिलासा म्हणावा लागेल। आताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। केंद्र सरकारने आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा दिलासा दिलेला आहे। कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवण्यात आलंय आणि निर्यात शुल्कामध्ये सुद्धा काहीशी कपात करण्यात आली आहे।